बारामतीत पवार कुटुंबियांनी सकाळीच बजावला मतदानाचा हक्क। उमेदवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं सकाळीच मतदान। यावेळी सर्वांनी मतदान करण्याचं आवाहन सुनेत्रा पवारांनी केलंय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार माध्यमांशी बोलताना भाऊक, ही भावनिक निवडणूक, सुनेत्रा पवार यांची प्रतिक्रिया। सगळ्याच बाजूने अत्यंत भावनिक निवडणूक आहे। त्यांचं वय तुम्हाला माहिती आहे की त्यांचं वय जवळजवळ 89 वर्ष असल्यामुळे त्यांचं घरी मतदान झालेलं आहे। त्यांचे आज आशीर्वाद घेऊन मी आत्ताच इथे आलेले आहे आणि दादांशिवाय कुठल्याही गोष्टी आपल्याला करण्याची सवय नाही, पण आज आपल्याला हे मानून चाललं पाहिजे की दादा आपल्यात नाहीत आणि सगळ्याच बारामतीकरांनी लक्षात घेतलेलं आहे आणि ते मतदानासाठी बाहेर पडत आहेत। तर खासदार पार्थ पवार यांनीही बारामतीमध्ये बजावला मतदानाचा हक्क। सकाळीच मतदान केंद्र गाठत केलं मतदान। बारामतीत सकाळपासूनच मतदानासाठी मोठ्या रांगा। 2029 मध्ये बारामती विधानसभेत मीच उमेदवार असावं अशी लोकांची भावना। सुनेत्रा पवार यांचे पुत्र जय पवारांचं मोठं विधान। जय पवारांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर केलं विधान। तरी सुनेत्रा वहिनींची असली तरी देखील चर्चा ही आहे की तुम्ही या पुढच्या काळात आता 2029 मध्ये तुम्हाला त्या सगळ्या याच्यात पुढे केलं जात आहे आणि तुम्ही ज्या पद्धतीने लोकांची मागणी आहे की 19 मध्ये मी उमेदवार व्हावं, 29 मध्ये मी उमेदवार व्हावं, पण माझी आशा आहे, नाही तर माझ्या मनात काय आहे की मी पक्षाचा छोट्या कार्यकर्ता म्हणूनच कास माझे पुढे चालू ठेवावं आणि सगळ्यांना तिथं मदत करावी। 29 ला तुम्ही तुमची तयारी असणार? नाही, मी तुम्हाला आताच बोललो, माझी नाही, लोकांची ती मागणी। जय पवार। खासदार सुप्रिया सुळेंनीही बारामतीत सकाळीच केलं मतदान। उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी सकाळीच मतदान केल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। राहुरी विधानसभेसाठी भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावलाय। अक्षय कर्डिले आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार गोविंद मोकाटे यांच्यात मुख्य लढत होतीये। परिवार माझ्यासोबत एक कुटुंबासारखा उभा आहे, म्हणून मला पूर्णपणे खात्री आहे, विश्वास आहे। मी आज डोळे बंद करून सांगू शकतो की इथं येणारा प्रत्येक व्यक्ती नगर राहुरी पाथर्डीचा हा पूर्णपणे साहेबांच्या प्रती असणारी भावना ही माताच्या रूपात व्यक्त होऊन मला संधी देतोय। त्या संधीची जाणीव मला आयुष्यभर राहणार आहे। राहुरीची जनता सुज्ञ। 4 मे रोजी अक्षय कर्डिले राहुरी विधानसभेचे आमदार झालेले दिसतील, सुजय विखे पाटील यांना विश्वास। पक्षाने दिलेली जबाबदारी योग्य पार पाडल्याचंही सुजय विखेंचं विधान। तिकडचा पूर्ण विषय पॅक झालेला आहे। ज्या अर्थी इकडे फिरतोय त्या अर्थी तिकडे जाण्यासारखं मला काही राहिलेलं नाही। पक्षाने दिलेली जबाबदारी आपण पूर्णपणे पार पाडलेली आहे। राहुरी विधानसभेची जनता सुज्ञ आहे। माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये आणि पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या 4 मेला अक्षय शिवाजीराव कर्डिले हे राहुरी विधानसभेचे आमदार प्रचंड बहुमताने झालेले दिसतील, एवढं मला सांगायचं। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीतील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार गोविंद मोकाटेंनी केलं मतदान। राहुरीची जनता आपल्याला मतदान करून विजयी करणार, मोकाटे यांचा विश्वास। भाजपच्या काळात राहुरीचा विकास झाला नसल्याचाही आरोप। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी बंडखोर उमेदवार रावसाहेब खेवरे यांनी बजावला मतदानाचा हक्क। राहुरीतील देसवंडी गावात त्यांनी केलं मतदान। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते खेवरे यांनी बंडखोरी करत उमेदवारी कायम ठेवली आहे। पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यासाठी मतदान सुरू। पहिल्या टप्प्यात 152 जागांसाठी मतदान। 1070 उमेदवार रिंगणात। तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये थेट लढत। पश्चिम बंगालच्या मतदानादरम्यान सुतळी बॉम्ब फेकले। अज्ञातांनी सुतळी बॉम्ब फेकल्यानं अनेक जण जखमी। मुर्शिदाबाद जिल्ह्यातल्या गावदामधील घटना। मतदान केंद्रावर प्रचंड गोंधळ, पोलिसांचा बंदोबस्त वाढवला। मुर्शिदाबाद मतदारसंघातील निवडणुकीदरम्यान सुतळी बॉम्ब फेकल्यानं मतदारांमध्ये भीतीचं वातावरण। AUJPचे नेते हुमायूं आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा। हुमायूं यांना TMC कार्यकर्त्यांकडून घेराव घालण्याचाही प्रयत्न। पश्चिम बंगालमधल्या झारग्राममधल्या एका मतदान केंद्राजवळ हत्ती आणि त्यामुळे काही काळ मतदान थांबवण्याची वेळ। मतदानासाठी रांगेत उभ्या असलेल्या मतदारांमध्ये भीतीचं वातावरण।
तामिळनाडू विधानसभेच्या सर्व 234 जागांसाठी मतदान सुरू. मतदानासाठी कलाकारांचाही पुढाकार. श्रुती हसन, कमल हसनसह अनेक कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क. मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क. चेन्नई इथल्या मतदान केंद्रावर केलं मतदान. सर्वांनी मतदान करण्याचं स्टॅलिन यांचं आवाहन. अकोल्यात हातोड्यानं कुलूप तोडून थेट महापालिकेच्या विरोधी पक्षनेता कार्यालयाचा ताबा. विरोधी पक्षनेते झिशान हुसेन आणि काँग्रेसचे नगरसेवक आक्रमक. 3 महिन्यांपासून विरोधी पक्षनेत्याचं कार्यालय मिळत नसल्यानं घेतला ताबा. उल्हासनगर महापालिकेत शिवसेना भाजपमध्ये संघर्ष. महापौर अश्विनी निकम यांनी काँग्रेस नगरसेविकेच्या नावाची विरोधी पक्षनेते म्हणून घोषणा केल्यानं वाद. महापौरांनी नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप. विरोध सुरू असताना महापौरांनी महासभा केली तहकूब. 2 भाजप नेत्यांच्या कारखान्याचा वाद सर्वोच्च न्यायालयात. गणेश नगर साखर कारखाना विरुद्ध विखे पाटील कारखान्याबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी. वादातील मालमत्तेवर दोन्ही कारखान्यांनी व्यवहार न करण्याचे आदेश. पुढील सुनावणी 22 मेला. माजी खासदार आणि भाजपचे नेते सुजय विखे पाटील यांनी अहिल्यानगर मनमाड महामार्गाच्या कामाची केली पाहणी. राहाता तालुक्यातल्या साकुरीत कार्यकर्त्यांसोबत रस्त्याच्या कामाची पाहणी. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक कथित घोटाळा प्रकरणातून रोहित पवार दोषमुक्त. विशेष सत्र न्यायालयाचा रोहित पवारांना दिलासा. या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं दाखल केलेला मूळ गुन्ह्याचा तपास बंद. आर्थिक गुन्हे शाखेनं दिलेला अहवाल विशेष न्यायालयानं स्वीकारला. ईडीकडे पण आपण विषय मांडले होते, चर्चा केली होती, आमची एन्क्वायरीसुद्धा झाली होती, सगळे पुरावे तिथे दिले होते. अनेक हिअरिंग झाल्यानंतर आणि ईओडब्ल्यूलीसुद्धा तिथे त्यांचा क्लोजर रिपोर्ट दिल्यानंतर या केसमध्ये कुठंच काय राहिलं नव्हतं. त्यामुळे कुठं ना कुठंतरी आपण हे म्हणू शकतो, जे सत्य असतं ते काही प्रमाणात परेशान होऊ शकतं, पण सत्याचा कधी पराजय होऊ शकत नाही. पण या सगळ्या प्रोसेसमध्ये जो मनस्ताप झाला, मला असेल, परिवाराला असेल, याच्यामुळे नक्कीच कुठं ना कुठंतरी मनामध्ये एक भावना आहे की हा जो आपल्याला त्रास मुद्दामून त्या ठिकाणी केला गेला, हा काय योग्य नाही. त्यामुळे एक चांगला हिंदीचा डायलॉग आहे की घायल हो इसलिए घातक हो. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी केली चिपळूणमधल्या उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी. पुलाच्या बांधकामादरम्यान अनुचित घटना घडू नये यासाठी काय खबरदारी घेतली याची पाहणी. तसेच पुलाच्या कामासाठी वापरण्यात आलेल्या साहित्याची अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली माहिती. मनमाडमध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा नागरी सत्कार. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्तानं आठवलेंचा सत्कार. विविध कविता सादर करीत आठवलेंची टोलेबाजी. कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातल्या कोवाड गावात लावण्यात आलेल्या फलकाची जोरदार चर्चा. गावात मूलभूत सोयीसुविधा नाहीत आणि त्यामुळे मुलांना कुणीही लग्नासाठी मुली देईना असा फलकावर मजकूर. रस्ते, त्यासोबतच स्वच्छता आणि अतिक्रमणावर बॅनरवर भाष्य. होंदो अशोक खरातला आज पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार. 5व्या गुन्ह्यात दिलेली 5 दिवसांची पोलीस कोठडी आज संपणार. मृत्यूची भीती दाखवून महिलांवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. औषध आणि इतर द्रव्य कुठून आणले याच्या तपासासाठी देण्यात आली होती पोलीस कोठडी. होंदो अशोक खरात प्रकरणी एका डॉक्टरनं खरातला मदत केल्याचा संशय. एका डॉक्टरकडून गर्भपाताच्या गोळ्या पुरवल्याचा आरोप. संबंधित डॉक्टरला लवकरच चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता. अनिल देशमुख यांच्या याचिकेवरून मुंबई उच्च न्यायालयाची ईडीला नोटीस. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी आरोप निश्चितीला स्थगिती देण्याची अनिल देशमुखांची मागणी. प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे ईडीला निर्देश. राज्यातील बोगस लाडक्या बहिणींकडून तब्बल 11 कोटींची वसुली. 12,951 पैकी 6,457 लाडक्या बहिणींकडून वसुली. मात्र पुरुषांनी लाटलेल्या 22,96 लाखांच्या वसुलीसाठी साधं पत्रही नाही. लाडक्या भावांकडून वसुली कधी होणार हा प्रश्न कायम. जवळपास आजच्या तारखेपर्यंत 820 महिलांनी आपल्याकडे अर्ज दिलेले आहेत की आमची लाडक्या बहिणीचा जो लाभ आम्हाला देण्यात तो आम्हाला बंद करण्यात स्वच्छेने त्यांनी अर्ज दिले. त्याची वसुली करावी असे कुठलेही निर्देश शासनाकडून आम्हाला पात्र नाही आणि तशी यादी पण अशी स्पेसिफिक आम्हाला मिळाली नसल्यामुळे
तशी आम्ही कुठली वसुली केलेली नाही. पुरुषांची यादी प्राप्त नाही आहे आणि तशा काही सूचना पण आम्हाला नसल्यामुळे आम्ही काही या कार्यालयामार्फत कुठली वसुली झालेली नाही. ठाणे ते कल्याण मेट्रो 5च्या उल्हासनगर पर्यंतच्या मेट्रो 5A ला विस्ताराला मंजुरी. 34 किलोमीटर लांबीच्या मार्गावर 19 स्थानकं, टप्पा 1 आणि 2 साठी 18,130 कोटी रुपये मंजूर. मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा विकास समितीच्या बैठकीत मंजुरी. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर पुसगाव जवळ आज आणि उद्या ट्रॅफिक ब्लॉक. दुपारी 12 वाजता ते दुपारी 3 वाजेपर्यंत मुंबईकडे येणारी वाहतूक बंद, तर उद्या दुपारी 12 ते 3 या वेळेत पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवरील वाहतूक बंद. वाहतूक पर्यायी मार्गाने वळवणार. आज संपूर्ण पुणे शहराचा पाणी पुरवठा बंद. उद्या उशिरा आणि कमी दाबानं पाणी येणार. पुण्यातील विविध जलकेंद्रांमधील विद्युत आणि स्थापत्य विषयक देखभालीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद. सर्व जाती धर्मासाठी काम करणार. धाराशिवमधून मनोज जरांगे पाटलांचा सामाजिक एकतेचा नारा. अन्यायाविरुद्ध चीड असू द्या, त्याची जाणीव ठेवा, अन्यथा मोडीत निघाल. त्यामुळे सर्वांनी लढा उभारण्याची गरज असल्याचं जरांगेंचं मत.